उमेदवार आमच्या महापौर मॅडम माननीय कविताताई मुळे यांना एकूण मतदानापैकी 50 मते पडली आणि त्या प्रचंड मतांनी विजय येऊन महापौरांची आज निवड झाली। त्यानंतर उपमहापौर पदाची निवडणूक झाली। उपमहापौर पदाकरता भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार दीपक सिंग काशीनाथ सिंग रावत यांना सुद्धा एकूण मतदानापैकी 79 पैकी 50 मते पडून त्यांची पण निवड झाली आणि अशा रीतीने नांदेडच्या ऐतिहासिक महापालिकेमध्ये सर्वप्रथम भाजपच्या महापौर उपमहापौर यांची निवड या ठिकाणी आज झाली आहे। त्यानंतर माननीय महापौरांच्या आदेशानुसार या सभागृहामध्ये सभागृह नेता म्हणून माजी ॲडव्होकेट महेश नंदे यांची पण निवड करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे आज हा निवडणुकीचा कार्यक्रम सुरक्षितरित्या पार पडलेला आहे। माननीय महापौर उपमहापौरांचे मतदान भेटलं त्याच्यामध्ये 45 प्युअर भाजपचे आहे, 4 आमचे युतीचे शिवसेनेचे आणि एक अपक्ष आमची विनंती असे एकूण 50 पदांना भेटले। सर्वप्रथम माझ्या या निवडीबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि ज्यांनी हा इतिहास घडवला। प्रथमच नांदेड मनपामध्ये भाजपाचा महापौर विराजमान झालेला आहे आणि हा इतिहास घडवण्यामागे आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब यांचा कार्य आहे। त्यांचेही मी मनापासून आभार मानते। त्यांनी मला या पदास योग्य समजलं, माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली आणि सर्वच पक्षश्रेष्ठींचे मी या ठिकाणी आभार मानते। मला महापौरपदी विराजमान केले ऐतिहासिक हा क्षण आहे आणि माझ्या जनतेचे मला ज्यांनी निवडून दिले त्या जनतेचे सुद्धा सर्वप्रथम मी आभार मानते आणि माझं विकसित नांदेड हे माझं ध्येय असेल। अशोकराव चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतील विकसित नांदेड किंवा नांदेड शहर विकसित करणे हेच माझं लक्ष किंवा ध्येय। ते नाले साफसफाईचा आमचा 100 दिवसाचा प्रोग्राम आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं कार्य म्हणजे सगळे कामं करण्याची आम्ही प्राधान्य दिलेलं आहे। नांदेड शहरामध्ये काय बदल घडू? आम्ही ठिकठिकाणी सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवणार आहोत एक विजयने। तसेच आता ठरलं की शहरामध्ये ट्रॅफिकचा म्हणजे येण्या जाण्यासाठी लोकांना मिनी बसची व्यवस्था करणार आहोत। त्याच्यानंतर शिक्षणासाठी, मुलींच्या सुरक्षिततेसाठी, त्यानंतर करमणुकीसाठी किंवा लोकांना एक विसाव्याचं ठिकाण असं बगीचा वगैरे त्यांची स्वच्छता करणे, अजून त्याच्यामध्ये काही अजून आपल्याला काही करता येईल, डेव्हलप करता येईल ते सर्व माननीय आमचे अशोकराव चव्हाण साहेबांना जे रिझल्ट ठेवलं होतं मॅनिफेस्टोमध्ये निश्चित आम्ही ते पूर्ण करणार आहोत। आज तर आमची महापौर उपमहापौर सभागृहाची नियुक्ती झाली आहे। आणखी स्टँडिंग वर झाल्यानंतर आम्ही संयुक्त म्हणजे भाजपचे नाही जेवढे विकास पैलू नगरसेवक असतात त्या सर्वांना आम्ही इंदोरला भेट देणार आहोत। त्या धर्तीवर नांदेडचं साफसफाईचं जे बी असेल त्या धर्तीवर नांदेडचा आम्ही प्रयत्न करू। इंदोरमध्ये कॅज्युअलिटी पण झाली होती सर दूषित पाण्यामुळे, त्याचा आदर्श घेणार का दुसऱ्या कोणत्या चांगल्या सिटी? नाही, आम्ही आदर्श कोणत्या सिटीचा घेणार चांगले गुण घेणार। बघा, इंदोर शहरामध्ये मागील 15 वर्षापासून पुरस्कार भेटत आहे सफाईबद्दल, आम्ही ते चांगलं करणार आणि पाण्याबद्दल तिकडे जी कॅज्युअलिटी हे झाली ते नांदेडला होणार नाही याची आम्ही निश्चित हमी घेणार आहे। सेकंड, आम्ही वेळोवेळी माननीय महापौरांच्या नेतृत्वाखाली माननीय चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी प्रत्येक विभागवाईज आम्ही बैठकी घेणार आहे आणि त्या बैठकीला घेऊन विभागवाईज घेऊन आम्ही ते रिझल्ट ठरवणार। जे आमचे नगरसेवक आहेत मी सर्वांना विनंती करणार आहे की नगरसेवकांना आपला जो वाढदिवस वगैरे करतात, मुलांचा वाढदिवस करतात, त्या वाढदिवसाचे जे वाढदिवस तसा साजरा न करता तो निधी जर आपण शाळांना दिला आणि महानगरपालिकेच्या निधीतून शाळा डिजिटल करू आणि जे काही शाळेसाठी चांगल्या शिक्षणासाठी करता येईल ते नक्कीच आम्ही काम करू। असं आहे की BOT तत्वावरती आपण जे काही जागा दिल्या डेव्हलपमेंट करत असायचं म्हणणं आहे तर तो जो कन्सेप्ट आहे बांधा वापर आणि हस्तांतर करा त्यामागला कन्सेप्टच म्हणजे तो लिगली कन्सेप्ट आलेला आहे की एखादी इमारत सुंदर छान बांधावी, त्यातून त्याचं मेंटेनन्स किंवा ती बांधावी। शासकीय यंत्रणेतून बांधत असताना त्याला काय येणाऱ्या अडचणी वगैरे विचारून BOT कन्सेप्ट आला, त्यानुसार काही बिल्डिंग बांधणार। पण आपण जे सांगितलं की 12 एकर जागा आहे तर त्या जागेकरता निश्चित प्रयत्न करेल, कारण त्या विद्यार्थ्यांचं म्हणजे भवितव्य आहे आणि हे विद्यार्थी नांदेडचे असतील, पोलीस भरती असेल किंवा MPSC असतील किंवा जे काही मैदानी कवायती असतील त्या बाबतीमध्ये निश्चितच विचार केला गेला पाहिजे। आम्ही महापौरांच्या माध्यमातून ही भूमिका आमच्या नेते आठवड्यात मांडू आणि निश्चित चांगलं करू।